40 वर्ष तरी आपल्याला एकत्र राहायचं आहे असं म्हणलं की मुलं मुली घाबरायची. 8च दिवसात माणूस कळतो. 20 वर्ष झाली तरी कधी कधी कळत नाही. आत्ता मला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे ते त्याला कळलं पाहिजे. आयुष्यभर लिव्हिंगमध्ये राहायचं आहे असं कोणी म्हणत नाही. तर बाबा म्हणले पहिलं कोणी येईल ग, नापास जरा होऊन दाखव. तिचा प्रवास आहे तो मनाकडनं शरीराकडे आणि त्याचा प्रवास आहे तो शरीराकडनं मनाकडे. तर मग असं जर आत्ताच आधीच एवढी कुरघोडी करण्याची हे आहे तर मग लग्नानंतर तर छोटे मोठे वाद कधी लवकरच सुरू होतात असं होत असेल. आणि आपण म्हणतो की भांडणाने प्रेम वाढतं, पण मग असे छोटे मोठे वाद जर होत असतील किंवा सतत होत असतील तर मग एक्झॅक्ट विवाहोत्तर समुपदेशनासाठी कधी जायला हवं किंवा त्याच्यात समुपदेशनात नक्की मग काय केलं जातं? याच्या आधी मी एक उदाहरण देते, परत अनिल अवचटांचं उदाहरण देते. 96च्या सुमाराला 1996मध्ये ते नवरा बायकोंसाठी वर्कशॉप्स घ्यायचे. मी अनिल अवचटांकडनं खूप शिकली आहे. त्या वर्कशॉपला आम्ही 2 जण जायचो. 2-3 वर्कशॉप्सना आम्ही गेलो होतो आणि तेव्हा माझा धाकटा मुलगा छोटा होता, अगदी 7 वर्षाचा वगैरे. त्याला त्या दिवशी कुठे ठेवायचा प्रश्न होता म्हणून मी त्याला बरोबर घेऊन गेले होते. आणि बाबा असं सांगत होते की ज्या माणसांबरोबर आपण राहतो घरामध्ये त्या माणसांना माझ्याबरोबर राहताना बरं वाटलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. खूप सुंदर वाक्य आहे. अगदीच. हां, की माझ्याबरोबर जी माणसं राहतात त्यांना कम्फर्ट मिळाला पाहिजे आणि माझी जबाबदारी आहे. नाही तर पूर्वी असं असायचं ना की बाबा येतील आता आवरून ठेवा पटापटा घर. तर ही भीती नाही वाटता का मग? आदर म्हणून ते व्हायला हवं की त्यांना आवरलेलं आवडतं तर आवरूया असं. तर ते त्यांनी माझ्या मुलांनी ऐकलं असावं. कसं झिरपतं ना मुलांमध्ये. त्याच्यानंतर काय झालं, मला बँकेतनं एक ट्रेनिंग आलं होतं, त्यामुळे मी दिल्लीला गेले होते. माझा नवरा तेव्हा ऑडिटर होता, तर तोही कुठेतरी गेला होता ऑडिटला. आणि 2 मुलगे हे घरामध्ये होते, मुलं माझी. आणि मी फक्त चहा करायला त्यांना घरात परवानगी दिली होती. जेवायला म्हटलं तुम्ही आजीकडे जा. तर ज्या वेळेला मी आले घरी त्यावेळेला जसं मला घर आवडतं तसं घर आवरलेलं होतं, दूध आणलेलं होतं. मला कधीच नळाखाली पाय धुवायला नाही आवडत. मला बादली अर्धी ओतून पायावर पाणी घ्यायला आवडते. बादली भरलेली होती बाथरूममध्ये. गेल्या माझ्या मोठ्या मुलगा म्हणला आई बस मस्त चहा करतो, आत्ताच तू प्रवासातून आली आहेस. धाकटा आला आणि मला कानात म्हणला एवढ्यात तू कपाट उघडू नकोस. म्हटलं गडबड आहे काहीतरी. मग आम्ही 3 जण जेवलो वगैरे, चहा बिया घेतला आणि चहा पिऊन मी म्हटलं आता कपडे बदलायचे म्हणून मग मी कपाट उघडलं तर धाडधाड सगळे कपडे खाली पडले. तर मला तो म्हटला कावरा बावरा झाला आणि मग मला म्हटला आई अगं ते ना मला अजून कपड्यांच्या घड्याने येत होता. तर पण तुला आल्याला बरं वाटावं ही माझी जबाबदारी होती की नाही, म्हणून मी सगळे ते कपाटात ठेवून दिले. तर छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुलांमध्ये झिरपतं आणि आपल्याला कळत नाही ते कशा पद्धतीने झिरपलं गेलं आहे. तर हे कसं पुढे येतं. तर मध्यंतरी त्याचा मला फोन आला की ड्रायव्हर काका आहेत का आपले. तर म्हटलं की काय काम आहे. तर म्हणे नाही मला रद्दी द्यायची घरातली. ते दोघं वेगळे राहतात, माझा मुलगा आणि सून धाकटा. तर तो म्हटला की रमा म्हणजे त्याची बायको 8 दिवसांनी येणार होती पुण्यामध्ये, कुठेतरी गेली होती गावाला. तर म्हटला ती आल्यानंतर ती येणार आहे ना आज म्हणून मी जरा घर आवरतोय. तर मला म्हटला त्यांना वेळ नसेल तर निदान रद्दी गाडीच्या डिकीत तरी ठेवू देत. तर म्हटला तिला आलेल्या घर आवरलेलं दिसलं की बरं वाटेल. तर हा एक गमतीचा भाग आहे ना, नातं उभं करायला ना अशा छोट्या छोट्या गोष्टींची खूप मदत होते. तर ही मदत तिथे व्हायला पाहिजे. आणि लग्नानंतरचं जे समुपदेशन आहे ते बारीकसं खुट्ट वाजलं ना तरी लगेच या. म्हणजे फार ॲडव्होकेटकडे जाईपर्यंत वेळ घालवू नका. कारण काय होतं ॲडव्होकेटकडे जातात नाही सॉरी पण बरोबर आहे, खरं. आणि असंही आहे की काउन्सिलिंगने तुमच्याकडल्या माणसं मागे पण आलेली आहेत, परत छान नांदायला लागलेली आहेत. पण कटुता वाढण्यापूर्वी या असं आम्ही सांगतो. एक छोटंसं उदाहरण देते की किती मुलांना हे आपल्याला सांगायला हवं. एक मुलगी आली होती, झालं होतं 1 वर्षभर लग्नाला
आणि तिचा नवरा ऑनसाईट गेला होता 6 महिन्यासाठी आणि ती एकटी होती आणि सासू सासरे दुसरी पुण्यातच राहत होते, दुसऱ्या घरी राहत होते. तर मी विचारत होते तू एकटीच राहतेस का, मग काय करतेस? नाही स्वयंपाकाला बाई येते, ऑल सेट. मग तू कुठे काम करतेस? नाही चांगल्या कंपनीत काम करते, चांगले पैसे मिळवते, ऑल सेट. म्हटलं सासूबाईंचं काय? नाही नाही त्या ते पण वेगळे राहतात आणि पेन्शन त्यांना मजबूत आहे, त्यांच्याकडेही स्वयंपाकाला बाई येते, ऑल सेट. तर ती माझ्याकडे आली होती, तिला रात्रीची झोप लागत नव्हती म्हणून. तर मी म्हटलं मग सगळं ऑल सेट आहे तर झोप का नाही लागत तुला? ती म्हटली काय माहिती, त्याच्यासाठी तर तुमच्याकडे आले. म्हटलं बरं किती वेळा गप्पा मारते सासूबाईंशी? काय बोलायचं? काय तसं काही नसतं, त्यांचं सगळं सेट आहे ना. म्हटलं ठीक आहे, आपण एक काम करूया, दर 4 दिवसांनी सासूबाईंना फोन करायचा. हां, आणि काय काय बोलायचं ते वाक्य लिहून घे म्हटलं. की तुम्ही कशा आहात, तुम्ही वेळच्या वेळी तुमची औषधं घेताय का, तुमचे स्वयंपाकाच्या ज्या मावशी आहेत त्या वेळेवर येतात का. हां, आणि मग तुमच्या मैत्रिणी, तुमचं आता काय भजनी मंडळाची तुमची मीटिंग आहे, आपल्या घरी भजन कधी आहे, मग ते तुम्ही मला आधी सांगाल का, मग मी जरा तुमच्या मदतीला येईन, किंवा मला आवडेल भजन ऐकायला. असं एवढी 4-5 वाक्य लिहून दिली. यांनी झोप लागणार आहे का मला? म्हटलं गांधीजींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला तेव्हा मोतीलाल नेहरूंनी त्यांना विचारलं होतं मिठाने काय होणार. तेव्हा गांधीजींनी पत्र लिहिलं होतं मोतीलालजींना, करके देखो. तर मिठाने किती इतिहास घडवला आपल्या सगळ्यांना माहिती. तर म्हटलं करके देखो, बघू आपण काय होते. आणि 15 दिवसांनी आहे तोवर 4 फोन झालेले असतील. मग आली 15 दिवसांनी आणि समोर बसली आणि ओक्साबोक्षी रडायला लागली. म्हटलं काय झालं तुला? तर म्हणजे काल फर्स्ट टाईम माझ्या आई व्यतिरिक्त मला कुणाचा तरी फोन आला की तू कशी आहेस. पण तिला सासूबाईंना फोन करायला उशीर झाला म्हणून सासूबाईंनी फोन केला होता. तर कसं आहे माहिती आहे का की हे पण शिकवायचं आता असं त्या क्षणी वाटलं मला. पण हो, म्हणजे ॲक्च्युली हे आपण सो कॉल्ड समुपदेशन म्हणतो ते नाही आहे खरं तर. बरोबर आहे, पण शेवटी ते इनडायरेक्टली कुठेतरी तेच म्हणजे कसं वागायला पाहिजे ते सांगितलं तुम्ही. तर लग्नानंतर बरेचदा पूर्वीच्या आयुष्याशी तुलना केली जाते, तर ही ॲडजस्टमेंट कशी करायला पाहिजे? एक उदाहरण सांगते. माझ्या लग्नाला जेव्हा 22 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला माझा नवऱ्याने एक उंच उडी मारली आणि मला म्हणला आता पाटणकरांच्या घरात जितकी वर्ष होतील अशा होतीस तू त्यापेक्षा जास्त वर्ष कानेटकरांकडे आली आहेस तू, तेव्हा आता तू आमच्या घरी असं होतं हे म्हणणं बंद करशील. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की कुठे दुःखत होतं नेमकं. की हो मी या घरात आले तरी मी म्हणते नाही आमच्या घरी असं असतं, आमच्या घरी तसं असतं. ती भाषा मला बदलता येईल का की माझ्या आईच्या घरी आम्ही असं करत होतो. कारण काय होतं छोट्या छोट्या गोष्टींनी कसं असताना याचं संबंध हे संबंध प्रेजुडायसेस बंद येतं, हे सगळं मनामध्ये ठसलेलं असतं. मुलांना या पद्धतीनेच अपब्रिंगिंग त्यांचं झालेलं असतं. म्हणजे जर एखाद्या मुलामुलीचं लग्न ठरलं आणि ते फिरायला गेले तर नॉर्मली मुलगा तिच्या घरापर्यंत सोडायला येतो आणि मग ते म्हणते चल नवर कॉफी प्यायला. तो एकदा जातो, दोनदा जातो, तिसऱ्यांदा म्हणतो आता नाही येत. मग ते म्हणते लागलास का भाव खायला. तर मग हे का होतं तर त्यांनी लहानपणापासून वाक्य ऐकलेलं आहे की जास्त वेळा गेलं की जावयाची किंमत कमी होते. हे त्यांनी 100 वेळा वाक्य ऐकलं आहे, ते त्याच्या डोक्यात कुठेतरी आहे, हे तिला लक्षात येत नाही. तर तो आत्ता नाही आहे तसं म्हणण्यापेक्षा तो हे सांगू पण नाही ना शकत त्यावेळेला की अगं जावयाची किंमत कमी होईल. तर त्याच्या मागचं कारण काय आहे हे आपल्याला ना हळूहळू समजून घेता यायला पाहिजे. तर लग्नानंतरच्या सहजीवनात किंवा नात्यात म्हणजे जसं ते नातं जुनं होत जातं तर त्यानुसार होणारे बदल किंवा त्याच्यावरून कुरबुरी होतात किंवा स्वभावात बदल होतो किंवा पूर्वी न जाणवलेल्या गोष्टी नंतर जाणवायला लागतात. तर ते कसं ॲडजस्ट करायला पाहिजे? जणू काही आपलं लग्न कालच झालंय असं रोज मानलं पाहिजे. कारण गृहीत धरणं सुरू होतं खूप. आणि ज्या गोष्टी पूर्वी करत होतो आणि ज्यांनी आनंद मिळालेला आहे
त्या गोष्टी परत परत करा असं नाही आहे काही की पहिल्या 2 वर्षातच त्या करायच्या आहेत. त्या कायम करायलाही हरकत नाही आहे की त्यांनी आपल्याला आनंद मिळाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मी परत सारखं जे म्हणते की इमोशन समजून घेणं, तर याच्यासाठी PhDच केली पाहिजे. PhD म्हणजे लेखी नाही, डोक्यातली PhD पाहिजे आपल्याला. उदाहरण सांगणे, मी आणि माझा नवरा मिळून आम्ही नांदूया सौख्यभरे नावाचे कार्यक्रम करतो. तर त्याची अट एक आहे की 15 वर्ष किमान 12-15 वर्ष लग्न झाली असली पाहिजे. तेवढ्यातनंच आम्ही त्या कपलनं एंट्री देतो. त्याच्यात आम्ही रोल प्ले करतो. त्याच्यात एक प्रसंग असा आहे की ती येते ऑफिसमधनं आणि फॅन फुल करते, त्याच्याखाली चेअर घेऊन बसते आणि तिच्या चालण्यात तिच्या चेहऱ्यावरनं कळते की तिचा मूड नाही आहे. तो येतो, तो शूज वगैरे काढतो, त्याच्यात म्हणतो पटकन चहा कर, खूप काम केलं आहे. ती काही जागची हालत नाही. तो परत म्हणतो अगं ऐकलं नाहीस का, मी इतकं काम केलं आहे, मला कधी एकदा चहा मिळतो आहे असं झालं आहे. तरी ती काय हालत नाही. तो परत म्हणतो, त्यावेळेस ती म्हणते आज आईचे रिपोर्ट्स येणार आहेत. तिची आई काय आजारी असते आणि इन्व्हेस्टिगेशन केलेले असतात. तर मग तो म्हणतो की अरे हो की विसरलोच मी, पण चेहरा पाडायला काय झालं तुला, आता आपल्याकडे पैसे आहेत आणि पुण्यामध्ये उत्तम डॉक्टर्स आहेत, काहीही जरी रिपोर्ट आले तरी आपल्याला ट्रीटमेंट घेता येईल. त्याच्यावरती म्हणते हे सगळं मला माहिती आहे. इथे हा रोल प्ले संपतो. तर तो कसा असायला पाहिजे. परत ती येते, तिच्या ह्याच्यावरनं कळतंय मूडवरनं की तिचा मूड नाही आहे वगैरे. तोही येतो, तो म्हणतो चहा कर, दमलोय वगैरे. मग ती सांगते की आज रिपोर्ट्स येणार आहेत आईचे. मग तो म्हणतो अरे हो की विसरलोच मी, पण कोण जाणार आहे रिपोर्ट आणायला, दादा जाणार आहे का, मग मी त्याच्याबरोबर जायला हवं आहे का, किती पैसे आहेत आपल्याकडे कॅश घरामध्ये, एक काम कर तू तुझं पण कार्ड आणि माझं पण कार्ड मी घेऊन जातो, कदाचित पैसे लागले तर आपली तयारी असायला पाहिजे. ती पटकन उठते आणि म्हणते वॉश घे, मी चहा करते. खूपच छान आहे. म्हणजे की असं जे समजून घेणं आहे, जे एकमेकांना समजून घेणं, म्हणजे कित्येक वर्ष झाली तरी हे समजून घेत राहण्याची प्रोसेस ही सदैव चालत असायला पाहिजे. सदैव चालणारी प्रोसेस आहे की आज समजून घेतलं उद्या म्हणजे झालं असं नाहीये. ती सतत चालू राहणारी प्रोसेस आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे की फक्त एकानेच दुसऱ्याला समजून घेतलं आणि दुसरा नाहीच समजून घेता येतं असं होऊन चालणार नाहीये. तर अजून एक उदाहरण देते ॲक्सेप्टन्सबद्दल. म्हणजे आपण असं म्हणतो ना की माझा पार्टनर जसा आहे तसा ॲक्सेप्ट कराय. वाक्य दिसायला फार गुळगुळीत दिसतं. एक आजोबा आणि आजी आहेत आणि त्यातल्या ज्या आजी आहेत त्यांच्या अंगभर असे छोटे छोटे स्पॉट्स आहेत, वांग म्हणतो आपण, ते चेहऱ्यावर नाही आहेत पण बाकी अंगावरती आहेत. आणि ते जे आजोबा आहेत ते खूप छान धारेगोरे दिसायला छान असे आहेत. ते आमचे शेजारी. म्हणजे मी त्यांना विचारलं, मला कळायला जेव्हा लागलं तेव्हा की तुम्ही इतके छान आणि तुम्ही कसं काय आजींना पसंत केलं. तर ते म्हणले की माझी एक अट होती की मला अत्यंत व्यवस्थित मुलगी हवी होती. आणि जेव्हा आमचा काही सोकट पाहण्याचा प्रोग्राम झाला तर त्यावेळेला ती आली, ती इतकी सुंदर तिने साडी नेसलेली होती. आणि तेव्हा म्हणले तुमच्यासारखं काय साडी ड्रेपिंगचे क्लासेस वगैरे नव्हते, त्यामुळे ती तिनेच नेसलेली होती आणि ती अत्यंत व्यवस्थित होती. आणि तेव्हा एकदाच मला त्याच्या अंगावरचे वांग दिसले, मला नंतर परत ते कधीच दिसले नाही. सो हा जो काही ॲक्सेप्टन्स आहे, आणि या जोडप्याला मी खूप जवळनं ओळखते कारण ते माझे आई बाबा आहेत. तर लग्नानंतर म्हणजे जसं आपण म्हणतो की मी तुमचं एक वर्तुळ असतं, व्हावं लागतं, पण ते एकमेकांचं वर्तुळ जपता जपता स्वतःचंही एक वर्तुळ त्यांनी जपायला पाहिजे. किंवा प्रत्येकाला मी टाईम किंवा स्पेस ही महत्त्वाची असते. तर ती प्रत्येकाने कशी शोधली पाहिजे किंवा त्यासाठी एकमेकांना कशी मदत करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी एक माणूस आहे आणि मी एका माणसाशी लग्न केलं आहे, ही जाणीव मनातनं कधीच विसरता कामा नये. एक कपल आलं होतं आणि त्यांना छोटं बाळ आहे 6 महिन्याचं. आता बाळ छोटं झालं की जागरणांना पर्याय नसतो. तर ती म्हणते आपण दोघांनी जागलं पाहिजे. आता हे म्हणजे आलटून पालटून झोपलं तर दोघांनाही झोप मिळेल ना. तर हा त्याच्यामध्ये भागच नव्हता. मी जागते तर तू झोपता का म्हणेस, तू पण जागलं पाहिजे. तर अगं असं नाही, तारतम्य जरा बाळगलं गेलं पाहिजे ना. तर
म्हणजे मला वाटतं ना की वागायचं कसं ना, ह्याचा एक कोर्सच सुरू केला पाहिजे BE सारखा, की इंजिनियर होण्याच्या पूर्वी तुम्ही आधी हा कोर्स करा. आणि मग तो वर्क लाईफ बॅलन्स त्यांनी कसा सांभाळायला पाहिजे? बेसिकली असं आहे ना की आपल्याला नेमकं काय जमणार आहे आणि काय जमणार नाही आहे, आणि कुठे आपल्याला मदत लागणार आहे, ती मदत आपल्याला कोण करू शकतंय, आणि याचा एक आपल्याला हे म्हणजे काय म्हणूया आराखडा तयार करावा लागतो. अर्थातच त्यानुसार सगळं घडतं असं नाही, अचानक आयत्या वेळेला वेगळ्याही गोष्टी घडू शकतात. तर तुम्ही किती फ्लेक्झिबल आहात त्याच्यासाठी, हा पण विचार त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की बाळाला जन्म देणं असं जर का तुम्ही निर्णय घेतला असेल तर त्याचं संगोपन हे तुम्हीच केलं पाहिजे, हाही त्याच्यातला पुढचा भाग आहे. मग त्यासाठी आईवडिलांना नाही सांगायचं. म्हणजे आईवडिलांचं जर ते त्या वयात असतील तर त्यांनी का बरं करावं ना, हाही एक भाग आहे. तर ते त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल, आणि मग त्याच्यासाठी मग ते पॅरेंटिंगचे क्लासेस करा, तुम्ही काही वाटेल ते करा, पण त्याची तयारी किंवा त्याची सोय करणं हे सगळं तुम्हाला दोघांनी मिळून बसून एकत्र ठरवायला, हे घरातलं झालं. आणि त्याच वेळेला त्या दोघांचं जे काही कामाच्या संदर्भातले ॲडजस्टमेंट्स आहेत, त्या कुणाचं काम आत्ता जास्त महत्त्वाचं आहे हे पण कळलं पाहिजे. मग कोणाला शक्य आहे आत्ता, कोणाला नाही शक्य आहे. मी बँकेत असताना आमच्या बँकेमध्ये एक गृहस्थ होते आणि त्यांनी रजा घेतली होती एक दिवस. दुसऱ्या दिवशी त्याला म्हणले का हो रजा, तर म्हणले त्यांची बायको पण बँकेत होती आणि ते म्हणले तिच्याकडे कॅशची चावी होती, मला रजा घेणं अशक्य आहे म्हणून मी घेतली. तर हा जो सामंजस्य आहे किंवा घरातल्या कामाची जी विभागणी आहे ती स्किल सेटप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे करता आली तर खूप सोपं जातं. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्या नवऱ्याकडे पेशन्स जास्त येतो, तो बाळाला आंघोळ घालतो कारण त्याच्यात पेशन्स जास्त लागतो. तर मग मी आता आपण तुम्ही मुलाची जबाबदारी किंवा बाळ होण्याच्याबद्दल आपण जस्ट विषय निघाला, तर मग या मूल होण्याबाबतचा निर्णय त्या नवदाम्पत्यांनी त्याचा विचार कसा करायला पाहिजे किंवा पालकांनी त्याला त्यात कशी मदत करायला पाहिजे? बाळ कधी व्हायला पाहिजे हा विचार त्या दोघांनीच केला पाहिजे. होतं कसं की उशिरा लग्न होतं, उशिराच्या वयामध्ये की आईवडील लगेच मागे लागतात आणि त्याला खूप असे गोंडस शब्द देतात की अरे मग आपल्या घरातले आजोबा आता काय 80+ आहेत, त्यांना नको का बघायला, पण तू पण ती किंवा काय जे आहे ते. तर असं भावनिक ब्लॅकमेलिंग असं करू नये, कारण शेवटी त्यांना ते त्या ह्याच्यातनं जायचं आहे. त्यांना ज्या वेळेला खरोखरी मनातनं वाटेल त्याच बरं आता सायन्स खूप पुढे गेलं आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते करता येतं. त्यामुळे पूर्वीसारखं नाही आता राहिलेलं. तरीही डॉक्टर म्हणतातच की 30च्या पेक्षा लवकर पहिली तरी एकच डिलिव्हरी होते. आता याच्या पुढे डबल इन्कम नो किड्स येतच आहे. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. परंतु हे करायचं असेल तर तो त्या दोघांचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये कुणीही पालकांनी तिच्या पण नाही त्याच्या पण नाही कोणानीच पडू नये, ढवळाढवळ करू नये. आता प्रेक्षकांकडनं पण काही प्रश्न आलेले आहेत. त्याच्या आधी एक शेवटचा आपण काढलेल्यातला एक प्रश्न घेऊया की आपण मगाशी थोडासा उल्लेख झालाच, तर ती लिव्ह इन रिलेशनशिपची गरज कशी निर्माण झाली आणि लग्न आणि लिव्ह इन याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? लिव्ह इनची गरज भीती आणि असुरक्षिततेमधनं निर्माण झालेली आहे. म्हणजे डिवोर्सची जी प्रोसेस आहे त्याला खूप वेळ लागतो. तर मग आधी आमचं नाहीच जमलं तर, पण मला असं वाटतं की लग्न खूप सुंदर आहे हा एक मेसेज पालकांकडनं जाणं अपेक्षित आहे की जो आत्ता जात नाही आहे. म्हणजे कोणीच असं म्हणत नाही की वा आता तुझं लग्न करायचं आहे, अरे बापरे आता तू काय एवढी झालीस का, आता तरी लग्नाला हो म्हण. म्हणजे त्याची सुरुवात जी होते चर्चेला ती अशी टेन्शनमधनं होते. तर लग्नाने छान वाटलं मला, माझं लग्न झालं तेव्हा मला एक पार्टनर मिळाला, मी त्याच्याशी गप्पा मारू शकते, मला एक सोशल सिक्युरिटी मिळाली आणि व्यावहारिक फायदे तर खूपच मिळाले. म्हणजे LIC प्रीमियम कमी पडतो फॅमिलीला, मेडिक्लेमचं प्रीमियम कमी पडतो. म्हणजे ह्या अगदी व्यावहारिक गोष्टी झाल्या. पण अदरवाईजसुद्धा आजही कितीही लिव्ह इनला आपण कायद्याने मान्यता असली तरी तुमच्या घरावरती 2 नावं दिसली वेगळी
तर सोसायटीमध्ये तुमच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. तर हा जो सगळा सामाजिक प्रवाह आहे याला तोंड देण्याची क्षमता आहे का तुमच्याकडे? पण आजही मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की लिव्ह इन हा जो भाग आहे ना तो या असुरक्षिततेत निर्माण झालेला आहे की आमचं जमलं तर आम्ही पुढे लग्न करू, म्हणून तो स्टेपिंग स्टोन म्हणून तोच वापरला जातो. म्हणजे आम्ही सहजीवन जगायला योग्य आहोत की नाही याची नुसती एक परीक्षा घेण्यासाठी. हो हो. नाही जमलं तर पटकन वेगळं. पण ना एक गंमत अशी आहे की लिव्ह इनमधनं सुद्धा तुम्ही ज्या वेळेला सेपरेट होता ते पण इतकं सोपं नाही ना की लॅपटॉपची बॅग उचललीन, कपड्याची बॅग उचललीन, मी गेलो माझ्या घरी, असं नाही आहे ना. ते इमोशन्सचं काय करणार? तेच इमोशन शेवटी इन्व्हॉल्वमेंट असते. आणि त्यात परत बाळाचा जन्मबिन्म झाला तर अजून आणखीनच खूप कॉम्प्लिकेशन्स येतात ना. एक प्रेक्षकांमधनं प्रश्न आला की कॉर्पोरेट जगात ॲडजस्टमेंट करायला तयार आहेत पण सहजीवनात नाही, यामागे असा विचार असू शकतो का की माझ्या कॉर्पोरेट जगात मी ॲडजस्टमेंट करतो किंवा करतेच आहे, तर निदान माझ्या पर्सनल जगात तरी ॲडजस्टमेंट करावी लागू नये. अवास्तव मागण्या आणि अपेक्षा असण्यामागेही हे कारण असू शकतं का? आणि इफ येस ही विचारसरणी कशी बदलते? अनेक लोक हा प्रश्न विचारतात की बाहेर करतोय ना मग घरात का कर, घर माझं आहे, मी मला पाहिजे तसा वागीन किंवा पाहिजे तशी वागीन. खरं सांगायचं तर ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज या दोन शब्दामध्ये पण फरक आहे. ॲडजस्टमेंट ही कधीही ओठावर येत नाही, ती विधी नसते, आणि वरती येते ते कॉम्प्रोमाइज असतं. आणि बोलताना आपण कसं म्हणतो, कॉम्प्रोमाइज करना पडा, नाईलाज को क्या इलाज. तर तुम्ही जर तुमच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नाईलाजाने ॲडजस्टमेंट करत असाल तर ती वृत्तीच नाही होणार. तुमची जेव्हा वृत्ती होईल तेव्हा घर काय आणि बाहेर काय, तुमची ती वृत्ती झाल्यानंतर तुम्ही तसेच वागाल सगळीकडे. आणि जर ॲडजस्टमेंट करून माझा फायदा होत असेल, स्वहित मला माझं जपता येत असेल तर व्हाय नॉट. त्यामुळे ॲडजस्टमेंट ही वृत्ती व्हायला पाहिजे. बरोबर. नाही तर मग काय होतं की कॉम्प्रोमाइजमध्ये कसं असतं की आता उदाहरणार्थ माझ्या घरामध्ये सरप्राईज म्हणून माझ्या नवऱ्याने वॉशिंग मशीन आणलं. मला काही आधी विचारलं नाही कुठल्या कंपनीचं आणायचं, काय आणायचं, आणि कधीतरी कपडे नाही नीट निघाले की मग मी काय म्हणेन, विचारलं नाही ना मला. ती रुखरुख हे कॉम्प्रोमाइज आहे, ही ॲडजस्टमेंट नाही आहे. म्हणजे माझी मावशी आहे ती चांगलीच राहते, ती आहे 88 वर्षाची, पण ती म्हणते मला कळलंच नाही तेव्हा एवढ्या लांब मला जायचं नव्हतं सांगलीपर्यंत. सो ते अजून झिरपलेलं नाही आहे. तर हे जितकं लवकर झिरपता येईल तेवढी तुमची ती वृत्ती होते, आणि ती वृत्ती झाली की त्याचा त्रास होत नाही. म्हणजे ॲडजस्टमेंट ही वृत्तीच असेल तर ती दोन्हीकडेच होऊ शकते. तुम्ही नाहीतर मग मुखवटा आणि चेहरा हे जर वेगळं वेगळं असेल तर तुमची स्ट्रेस लेवल खूप वाढत जाते. त्यातलं अंतर अत्यंत कमीत कमी पाहिजे, तुम्ही जसे आहात तसे. पुढचा प्रश्न आहे, लग्नानंतर सासू बरोबर सुनेने कसं जमवून घ्यावं, म्हणजे नवऱ्याला कितपत मध्ये घ्यावं? अजिबात घेऊ नये. नवऱ्याला अजिबात मध्ये घेऊ नये. स्वतःची रिलेशन स्वतः डेव्हलप करावीत, आणि कधी नवऱ्याला घेतलं मध्ये तर नवऱ्याने सांगावं की तुझं तू बघ, मला मध्ये घेऊ नको. सगळ्यात पहिल्यांदा ना कुठल्याही नात्यामध्ये ॲटिट्यूड मॅटर्स. म्हणजे उदाहरणार्थ इतके दिवस त्याला डबा देत होतात ना, आता मलाही द्या, हे वाक्य बोलण्यापेक्षा असं जर म्हणलं की मला झोप म्हणजे जागच नाही आहे, प्लीज उठवा ना, मी तुम्हाला मदत करीन, तर मग सासू म्हणेल. कसं आहे, या जनरेशनची आता लग्नाला उभी आहे ना ती इतकी लकी आहे ना की त्यांच्या आईबाबांची पिढी फिजिकली फिट आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, त्यामुळे अजून त्यांच्या अंगात धमक आहे. त्यामुळे ती सासू लगेच म्हणेल अगं जाऊ दे का, आता तुझे झोपायचे दिवस आहेत. सो तू बोलतेस कसं, तू नातं कसं एस्टॅब्लिश करतेस, किंवा कधीतरी म्हणतेस का. आता ते एक असा अनुभव आहे की ते दोघंजणं बाहेर फिरायला जातात आणि मग ते म्हणते येत्या रविवारी नेमकं ते घरात भजन आहे आईंचं, तर एक रविवार मिळतो, त्यातही त्यांना कशाला ठरवायला पाहिजे. तिचा नवरा काहीच बोलत नाही. तो म्हणतात, तो सोयीस्करपणे स्वतःला बाजूला घेतो काढून आणि म्हणतो इट इज युअर प्रॉब्लेम, दिस इज नॉट माय कपॅसिटी. मग ती थांबते तरी घरामध्ये वगैरे, आणि मग ते त्यांना काय खिचडी द्यायची असते, अमुक तमुक ते सगळं ते करते. आणि मग ते झाल्यावरती सासूबाई म्हणतात की तुम्ही आता फिरायला जातो, मागच्याकडे अजिबात बघू नको, मागचं मी सगळं बघते, पण तू आज थांबलीस म्हणून मला बरं वाटलं. मग ते दोघं बाहेर पडतात तर तो नवरा म्हणतो मग कसं काय झालं भजन, तर तो जरा सरकॅस्टिक बोलतो. तर ती म्हणते भजन चांगलं झालं,
पण म्हणली आज मला तुझी आई खूप जास्त जवळीनं कळली. तर मग तो म्हणतो म्हणजे काय तुला कळलं? तर ती म्हणली की 1 महिन्यापूर्वी, महिन्यातनं एकदा भजन होतं, 1 महिना झाला होता, पण त्या प्रत्येकीची चौकशी वेगळ्या पद्धतीने करत होत्या की अगं तुझ्या मिस्टरांना बरं नव्हतं, आता बरे आहेत का, कुणाचं ट्रीटमेंट चालू आहे, कुणाचा मुलगा फॉरेनहून येणार होता तो आला का, मग कुणाची सुनेला आता दिवस राहिले तर तिचं आपण डोहाळे जेवण कधी करूया, घरातलं कधी करणार आहेस, त्याच्यानंतर आपण करू, असं प्रत्येकाचं त्यांच्या लक्षात होतं आणि त्यांनी त्याची चौकशी केली होती. तर त्यावेळेला ती नवऱ्याला म्हणली की खूप मोठी कपॅसिटी लागते एवढ्या सगळ्यांचं लक्षात ठेवून प्रत्येकाची चौकशी करणं, हे मला खूप आज छान कळलं. सो आपल्याला ना आयुष्यातल्या क्षणोक्षणी शिकायला मिळतं. बरोबर. तुमचे कान डोळे उघडे असतील ना तर तुम्हाला सगळं शिकायला मिळतं आणि एक माणूस म्हणून तुम्ही खूप प्रगल्भ होत जाता. म्हणजे ती एक नात्याला अशी कुठेतरी झापडं लावून हे करायला नाही पाहिजे की उघड्या डोळ्यांनी त्या समोरच्या व्यक्तीला पण आपण शिकायला पाहिजे. तर कुठचंही नातं माझ्या मते हे होऊ शकतं, म्हणजे सासू सुनेतच नाही तर कुठच्याच नात्यात आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कोणीच नसतं शिकायला. ना. हो बरोबर आहे, सगळे सगळे ग्रे gray मध्ये आहे. असतात शेड. तर ते समजून घेऊन आपण वागलं पाहिजे. तर सध्याच्या तरुण पिढीचे रिलेशनशिप, ब्रेकअप, परत नवीन सुरुवात हे आम्हा पालकांना स्वीकारणे जड जाते. तर यातून कायमस्वरूपी लग्नापर्यंत त्यांना कसं समजवायचं? ब्रेकअपबद्दल पालकांनाच खूप टेन्शन आहे किंवा टॅबू आहे की बापरे ब्रेकअप झाला, मुलामुलींना काहीच नाही वाटत. एक तर कसं आहे माहिती आहे का की लग्नाचं वय इतकं पुढे गेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची गरज भासते. गेल्या वर्षीच्या समतोल नावाचा एक दिवाळी अंक होता ज्ञानप्रबोधिनीचा, त्याच्यात मी लेख लिहिला होता. तर त्याच्यात मी एका शाळेमध्ये 11वीच्या मुलींशी बोलायला गेले होते. तर मुद्दाम विषय असा दिला होता शोध अनुरूप जोडीदाराचा आणि खूप 450-500 मुली समोर होत्या आणि मी हा विषय डिक्लेअर केल्याबरोबर त्या सगळ्यांनी वाईश वगैरे करायला लागल्या. तर मी म्हटलं अगदी बरोबरच आहे तुम्ही जे आता रिॲक्ट केलं ते, कारण जोडीदार म्हटल्यावर नवरा डोळ्यासमोर येतो, पण तुम्हाला बॉयफ्रेंड लागेल, बॉयफ्रेंड कसा निवडायचा? मग एकदम शांतता, एकदम सन्नाटा. तर कसं आहे लग्नाचं वय पुढे गेल्यामुळे प्रत्येकाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची गरज भासते. बरे ही कन्सेप्ट शाळेपासून आली आता, म्हणजे शाळेमध्ये सुद्धा लहान 3री-4थीमध्ये सुद्धा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं बोललं जातं आणि मग ते लग्नापर्यंत नातं पोचतं असं नाही तर इट्स ओके असं म्हणतात मुलं मुली. म्हणजे ठीक आहे ब्रेकअप झालं आहे ना, पण मी मगाशी म्हटलं तसं की त्या ट्रॉमामधनं बाहेर आल्यावरच लग्नाचा विचार करावा. मानसिक आजारातून बरेचसे बरे झाल्यानंतर लग्नाबद्दल काय विचार करावा त्याबद्दल थोडेसे मार्गदर्शन करावे. एकतर पहिली त्या डॉक्टरांची मदत घ्यावी, सायकॅट्रिस्टची, कारण त्याची सिव्हिरिटी किती आहे हे पुष्कळ वेळेला आपल्याला माहीत नाही, तर रिकरन्स त्याचा आहे का हे माहिती नाही आहे. आणि समजा एखादा आजार असेल तर त्याला सांभाळून घेणारी जी व्यक्ती असते तिने काय काय स्वरूपाची मदत त्याला किंवा तिला करायला पाहिजे याची पूर्णपणे, म्हणजे आपण शुभंकर शुभार्थी जे म्हणतो ना त्या संदर्भामध्ये त्याची सगळी माहिती करून घेतली पाहिजे आणि मगच लग्नाचा विचार. तेच नाही, आमच्याकडे मी मगाशी सुद्धा जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा ते पेरेंट त्या म्हणजे अपोजिट साईडच्या मुलाला किंवा मुलीला आमच्याकडे घेऊन आले होते तेव्हा नक्की त्या व्यक्तीला काय आजार आहे, किती सिव्हिरिटी आहे, पुन्हा होण्याचे चान्सेस किती आहेत किंवा नक्की काय काळजी घ्यावी लागते हे सगळं आम्ही त्यांना डिटेलमध्ये समजावून सांगतो किंवा आणि पूर्ण कल्पना देतो किंवा मग किती आयुष्यभर औषध लागणार आहे का किंवा काही काळच अजून लागणार आहे का, तर याची सगळी कल्पना देऊन मगच त्यांना ती कल्पना दिली जाते आणि मग त्याच्यानंतर मग ती कल्पना दिल्यानंतरच मग जर ती व्यक्ती तयार असेल तर ते लग्न होऊ शकतं. आणि मगाशी म्हटलं तसं किती जे आम्ही इथे प्रोग्राम केला होता तर तेव्हा ती अशी कल्पना देऊन ती लग्न झालेली होती आणि ती आज इतकी वर्ष टिकलेली आहेत. म्हणजे त्याच्यामुळे जर व्यवस्थित माहिती देऊन केलं तर नक्कीच लग्न टिकू शकतं. संयुक्त कुटुंब चांगलं की एकत्र कुटुंब चांगलं? दोन्हीचे फायदे तोटे आहेत, त्या माणसावर अवलंबून येते. मुला मुलींचे व्यसन हा किंवा लग्नानंतर किती हा
खोल विषय आहे. खूप मोठा विषय आहे. कारण व्यसन हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याची सर्व बाजूनी अवनती झालेली असते. नाही, आणि व्यसन हा शेवटी एक मानसिक विकार आहे आणि त्याच्यामुळे कुठच्याच मानसिक विकारासाठी लग्न हा काही उपाय नाहीये. लग्न हा काही शेवटी लग्न ही एक वेगळीच म्हणजे म्हटलं तर ती जबाबदारी पण आहे आणि म्हटलं म्हणजे त्याच्यात आनंद पण आहे, जबाबदारी पण आहे, अनेक भावना आहेत. आणि मग त्या सगळ्या भावना हाताळायला ती व्यक्ती सक्षम आहे का हे बघूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे आहे. त्याच्यामुळे व्यसन काय, मानसिक आजार काय, शेवटी लग्न हा त्याच्यावरचा उपाय नक्कीच नाही आहे. तर लग्न ठरवताना दोघांचं पूर्ण मेडिकल चेकअप करणं आवश्यक आहे का? असल्यास कोणत्या टेस्ट कराव्यात? जरूर मेडिकल चेकअप करून घ्यावं. सेक्सॉलॉजिस्ट आणि गायनाकोलॉजिस्ट या दोघांकडेही जाऊन. आणि मगाशी आपण म्हटलं तसं की व्यक्तिमत्व चाचण्या केल्या तर सुद्धा चांगलं आहे की स्वभाव पण जुळतायत की नाही हेही आधीच कळू शकेल. माझा आक्षेप आहे जरा त्याला की फार स्वभाव आधी जुळवण्याच्या फंदात पडू नये. हो, पण अगदीच न जुळणारे स्वभाव असतील. व्हॅल्यूज बद्दल नक्की बोला, तो स्वभावाचाच एक भाग आहे. पण मी रागीट आहे या वाक्याला तसा अर्थ नाही ना. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणली, समजा एक मुलगा मुलगी बोलतायत एकमेकांशी आणि तो म्हणला मी रागीट आहे खूप, तर हो बाबा असू शकतोस, पण कुठल्या विषयावरती राग येतो तुला, तो टिकतो किती वेळ, त्याचं पर्यवसान काय, तो घरातली भांडी फेकतोस का? नाही, पण आता त्या जी MCMR सारख्या ज्या चाचण्या आहेत त्याच्यावरनं ही कल्पना नक्कीच येऊ शकते की त्यांची एकमेकांची कोपिंग स्किल्स कशी डेव्हलप झालेली आहेत. आणि मग स्वभाव जरी वेगळे तर असणारच आहेत, कोणाचे अगदी काय हे असणार नाही आहेत, पण तुमची कोपिंग एबिलिटी आहे का एवढं त्या ह्याच्यावरनं कळू शकतं. आणि मग ती कशी डेव्हलप करता येईल याचा आधीच नक्की विचार फायदा करता येऊ. प्रौढ वयात लग्न करण्यासाठी अपेक्षा, ऍडजस्टमेंट कशी तयारी करावी? प्रौढ म्हणजे असं दिलंय का काही? नाही, असं काय वय काही दिलेलं वय नाही दिलेलं. 2-3 गोष्टी आहेत. आपण 2 टप्पे घेऊया. एक 35-40 हा एक टप्पा घेऊ प्रौढ वयाचा. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट्स करत असताना जड जाऊ शकतं, कारण मतं पक्की झालेली असतात आणि एक प्रकारची रिजिडिटी आलेली असते. पण ते करायचं असेल लग्न तर त्याला पर्याय नाही ॲडजस्टमेंट्सना, त्या नक्की कराव्यात. आता सिनियर सिटिझन्सचा पण एक विषय खूप पुढे येतो आहे समाजामध्ये की एकटे राहिलेले जे सिनियर्स आहेत तर त्यांनी लग्न करावं का? तर त्याच्यामध्ये थोडं मतप्रवाह वेगळे आहेत. म्हणजे असं आहे की 60चा जो पुरुष माणूस असतो त्याला बायको ह्या टर्ममध्ये ती हवी असते. म्हणजे काय, मी समजा 60 वर्षाचा आहे माणूस आणि मला डायबिटीज झालं आहे, तर माझं पथ्याचं जेवण तिने करावं. त्या वयाची जी बाई असते ती म्हणते मी इतके वर्ष स्वयंपाक पाणी आणि घर सांभाळलेलं आहे, आता मला फक्त सोबत हवी आहे, आता मला सिनेमाला बाहेर जायला सोबत हवी आहे, नाटकाला जायला हवं आहे किंवा बाहेर हॉटेलमध्ये जायचं आहे. तर ह्या मानसिकतेमध्ये दोघांच्या फरक आहे. त्या जुळतायत का हे बघितलं गेलं पाहिजे. कारण नाहीतर बायको म्हणून जर घरात आणायची असेल तर सेवा करायला व्यक्ती आणायची आहे का, हा पण एक विचार करायला हवा. कारण हा दृष्टिकोनामध्ये सध्या मला खूप फरक जाणवतो. लग्न न करणं हा जर माझा वैयक्तिक निर्णय असेल तर आईबाबांना कसं समजावं? लग्न झालं नाही तर आयुष्य व्यर्थ जातं असं म्हणतात, त्यावर मार्गदर्शन. मला असं वाटतं की मुलांवरती खूप फोर्स करू नये लग्नाच्या संदर्भात. 1-2दा सांगून बघावं, त्याचे परिणाम सांगावेत की समजा तू लग्न नाही केलंस तर हे होतं कसं. खूप गुळगुळीत वाक्य बोलली जातात की तू लग्न नाही केलंस तर आम्ही काय तुला आयुष्यभर पुरणार आहोत का? ते त्यालाही माहीत असतं ना की आईबाबा आधी जाणार आहेत माझ्यापेक्षा, म्हणजे व्यवस्थित सगळं झालं तर. परंतु मग तू लग्न नाही करणार, मग तू काय करणार? म्हणजे लग्न हीच इति कर्तव्यता आयुष्याची असं आईवडिलांना वाटत असतं, अनेकांना वाटतं ते. आणि त्या मुलाला जर आत्ता वाटत असेल की आत्ता नाही लग्न करायचं तर थांबा तुम्ही, त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच, कारण तरच ते निभावलं जाईल. बरोबर आहे. लव्ह मॅरेजमध्ये लग्न झाल्यानंतर पॅरेंट्सच्या अपेक्षा वेगळ्या असतात, नवऱ्याच्या अपेक्षा वेगळ्या. मग दोघांपैकी कोणीतरी एकाला नाराज करावं लागतं. अशा परिस्थितीत प्राधान्य कोणाला द्यावे आणि ते कसं ठरवायचं?
कसं असतं माहिती आहे का, की कुठल्याही याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर कुणीतरी नाराज होतंच. हां, पण आपण ते कसं सांगतो याच्यावरती खूप अवलंबून आहे. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे समजा मी नवीन स्कूटर घेतली आणि आमच्या शेजारी एक मुलगी राहते, तिला नुकतं लायसन्स मिळालं आहे. ती आली माझ्याकडे म्हटली, काकू मला तुझी स्कूटर पाहिजे. तर मी थेट सांगणं टाळते. मी असं म्हणते नाही अगं मला बाहेर जायचं आहे. हां, मग ती वाट बघत बसते की खरंच मी बाहेर जाते का, किंवा मी म्हणते पेट्रोल संपलं आहे, मग ती म्हणते मी घालून घेते. हां, तर असं राऊंड अँड राऊंड बोलण्यापेक्षा जर मी तिला सांगितलं की माझं व्हेकल दुसऱ्या कोणीही हँडल करावं असं मला वाटत नाही, कारण ब्रेक वगैरे लागण्यामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यात फरक पडतो, सो मी तुला नाही देणार आहे. तर ती नाराज होणार आहे, निश्चित होणार आहे. पण तुम्ही किती ते समजून सांगताय याच्यामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये बिघाड होत नाही. कारण नाहीतर आपण काय करतो, हे का सांगतो पेट्रोल संपलं आहे, मला हे करायचं आहे, मला सर्व्हिसिंगला टाकायचं आहे, आपल्याला असं वाटतं मी नाही म्हटलं तर ती नाराज होईल आणि मग आमच्या रिलेशनमध्ये बिघाड येईल. सो त्याच्यावर इंग्लिशमध्ये एवढी जाडजाड पुस्तकं आहेत, वेन यू वॉन्ट टू से नो डोंट से येस. ही पण गोष्ट पण, आणि ना ते सुरुवातीलाच सांगा, नाहीतर मग काय होतं, सेम प्रसंग परत परत घडत राहिला की आपण मनामध्ये ते बोलत राहतो. हिला फक्त माझीच दिसते, तिच्या आईची घेऊन जायला काय झालं, बरं. हां, पण ती आई देणार नाही ना म्हणून येते आता माझ्याकडे, हे सगळं मनात बोललेलं असतं. आणि मग हे सगळं ती चौथ्यांदा मागायला येते तेव्हा मी सगळं ओपनली बोलते. म्हणजे काय झालं, हेतू काय होता, आमचं रिलेशन बिघडायला नको. पण ती काय म्हणेल, काकू अगं द्यायची नसली तर नाही म्हणणार, किती बडबड करतेस. ते थोडक्यात म्हणजे की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल चांगलं डेव्हलप करता आलं पाहिजे. तिसऱ्या व्यक्तीमुळे दोघांमध्ये जेव्हा वाद निर्माण होतो, तेव्हा रागाच्या भरात एकमेकांवर वाटेल तसं बोललं जातं, ते पुढे कसं निस्तरायचं. तिसरी व्यक्ती ही जर विरुद्ध जेंडरची असेल, म्हणजे मी आणि माझा नवरा आणि मग माझा अजून एक मित्र असं असेल, अशामध्ये वाद खूप होतात सध्या. कारण खूप मित्रमैत्रिणी असल्यामुळे एक विशिष्ट काहीतरी गोष्ट करायला मला अमुकच मित्र लागतो असं पण पुष्कळ आहे. म्हणजे मध्यंतरी असं झालं की एक लग्न ठरलं होतं आणि तो ऑफिसमधून लवकर निघाला आणि तो तिला फोन करत होता आणि ती काही फोन घेत नव्हती. मग ते 2 तासांनी वगैरे तिने ते पाहिलं आणि मग ती त्याला म्हणली, का एवढा फोन करत होतास. मग मी लवकर आलो होतो ऑफिसमधनं, मी कुठेतरी गेलो असतो बाहेर वगैरे आपण. तर ती म्हणली की नाही, पण मला अमका तमका पिक्चर बघायचा होता आणि शाहरुख खानचा पिक्चर बघायला मला तोच मित्र लागतो. तर असल्या गोष्टी बोलून मी म्हणजे कसं आहे, त्या समोरच्या माणसावरती किती अविश्वास ना, ते लग्न कसं सस्टेन होणार पुढे. सो तिसरी व्यक्ती कोण आहे आणि त्याचं आणि माझं नातं काय आहे, आणि लग्नानंतर पहिलं नातं हे माझ्या नवऱ्याशी किंवा माझ्या बायकोशी आहे, माझे मित्रमैत्रीण बाहेरच्या परिघावरती आहेत, याची स्पष्ट कल्पना स्वतःला पहिली असायला पाहिजे. प्रायोरिटीज आपल्याला नक्कीच ठरवता आल्या पाहिजेत. हे लग्न प्राधान्य हे आपण आपल्या नात्याला, पहिल्या वैवाहिक नात्याला द्यायला पाहिजे, हे नक्की आहे. तर जवळजवळ आता 2.25 तास आपण सहजीवनाची ही परिभाषा शिकत आहोत. या गप्पांमधून तुम्हाला ती शिकायला मिळालेली आहे की सगळ्यात पहिले सहजीवन या कंपॅनियनशिपमध्ये तुमची कमिटमेंट असणं हे खूप गरजेचं आहे. तुमचं कम्युनिकेशन चांगलं असणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधीच सगळ्यात म्हणजे तुमचा स्वचा अभ्यास करणं हे खूप आवश्यक आहे की आपल्याला काय आवडतं किंवा आपण कसे आहोत याचा आपला अभ्यास जर व्यवस्थित असेल तर मग आपल्या अपेक्षा आपण काय ठेवायच्या आणि ते आपल्याला ठरवता येणं अगदी सोपं जातं. आणि मग ह्या अपेक्षा किंवा आपल्याला हव्या असलेल्या मुद्द्यांवर व्यवस्थित आपण चर्चा करायला पाहिजे. म्हणजे आपला स्वभाव किंवा आपल्याला काय आवडतं किंवा आपल्या घरच्यांना काय आवडतं किंवा आपले नातेसंबंध घरातले कसे आहेत, आपल्या घरातल्यांचे स्वभाव कसे आहेत, हे दोघांनी एकमेकांना व्यवस्थित सांगायला पाहिजे. जर काही आजार, व्यंग किंवा काही विकार असतील तर त्याचीही व्यवस्थित कल्पना दिली पाहिजे. शेवटी विश्वास आणि प्रेम, म्हणजे जेव्हा विश्वास असेल तर त्या विश्वासातून पुढे प्रेम बहरत जात असतं. त्याच्यामुळे विश्वास एकमेकांचं संपादन करणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी ही मोकळेपणाने चर्चा होणं ही आवश्यक आहे. तर सहजीवनाचा पाया हा व्यवस्थित घातला जाईल. परंतु सहजीवन ही फक्त एका दिवसाची, म्हणजे वेडिंगसारखी एका दिवसाची प्रोसेस नाही आहे.
तर मॅरेज किंवा लग्न किंवा सहजीवन ही सातत्याने चालणारी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे ते जर टिकवायचं असेल, ते सहजीवन आनंदी करायचं असेल, तर हीच कमिटमेंट, हेच कम्युनिकेशन, हे सातत्याने ठेवणं आवश्यक आहे. आपली प्रायोरिटी त्या नात्याला, जशी आपण म्हणजे प्रोफेशनल नात्याकडे आपली प्रायोरिटी असते, तशीच ह्याही नात्याला म्हणजे त्या दोन्हीचा बॅलन्स, त्या दोन्हीचं संतुलन राखत जर आपण पुढे गेलो तर नक्कीच तुमचं आपलं सहजीवन हे आनंदाचं होईल आणि ते सहचर्य आणखीन वाढत राहावं असं प्रत्येकालाच वाटत राहील असं मला वाटतं. आपण या आजच्या आणि मग नांदूया सौख्य भरे, हा खरोखरच सौख्यभराने ते नांदणं होईल हे नक्की आहे. तर ही परिभाषा आज तुम्ही आज या सगळ्या आजच्या चर्चेतून शिकला असाल याची मला खात्री आहे.